मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर एस.जी. खानापुरे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की उद्याच्या सोमवारी 23 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चामधले प्रमुख मागणी जी आहे, तर ती मागणी आहे, की कोळी नोंदीवरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या आणि या पद्धतीने परिपत्रक काढा. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की इंग्रज काळामध्ये कायदे होते. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी, सोन कोळी, मच्छीमार कोळी असे बरेचसे प्रकार आहेत आणि हे सगळे प्रकार न लिहिता फक्त कोळी म्हणून नोंद करा. असे 1901 ते 1941 पर्यंत कायदे होते. जनगणना आयोगाचे आदेश होते आणि त्या आदेशानुसार आपल्या सगळ्यांची नोंदी ही कोळी झालेली आहे. परंतु प्रत्यक्षात आपण महादेव, मल्हार, टोकरे, डोंगर, ढोर अशा पद्धतीने आहे. म्हणून ह्या कोळी नोंदीमुळं आणि कोळी अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये नसल्यामुळं, की आपल्याला कुठल्या प्रकारचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षणामध्ये प्रत्यक्षात आहे आपण, पण फक्त टेक्निकल मुद्द्यामुळं आपण वंचित आहे आणि गेल्या 2 ते 3 पिढ्या आपले हे बरबाद झालेले आहे. आणि म्हणून आत्ता जी मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये त्यांनी प्रमुख मागणी ठेवलेल्या आहे, की जरी आमची 1950 पूर्वीची कोळी नोंदी असल्या तरी आम्हाला महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी याची जी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आहेत, ती प्रमाणपत्र आम्हाला द्या आणि असं शासनाने परिपत्र काढावं. अशी एक रास्त मागणी घेऊन ते चाललेलं आहे आणि आपलं कर्तव्य आहे, की बाबा ह्या मोर्चाला सपोर्ट करणे. यामध्ये डॉक्टर मनोहर कोळी साहेब आहेत. त्यानंतर वंकळी अभ्यासक आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मण शिंगोरे आहेत. असे बरेचसे लोकं याचा सखोल अभ्यास करून त्यांनी निवेदन तयार केलेलं आहे आणि आपलं कर्तव्य आहे, की या लोकांना सपोर्ट करणे आणि म्हणून जितके जास्तीत जास्त लोकांना शक्य असेल, तितकी जास्तीत जास्त लोकं उद्याच्या 23 तारखेला मुंबईमध्ये एकत्र यायचं आहे. महामोर्चा करायचा आहे आणि म्हणून मित्रांनो, कारण आपले अनेक वर्षापासून तो एकच मुद्द्यामुळं आपण अडचणीत आलेलं आहे. आपली नोंदी कोळी आहे आणि राष्ट्रपतींच्या यादीमध्ये महादेव, मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी असे आहेत. आणि म्हणून ह्या टेक्निकल मुद्द्यामुळं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही. खूप मोठा अन्याय गेल्या कित्येक वर्षापासून आपल्यावरती झालेला आहे. आणि अनेक आंदोलन आपण केलेलं आहे. अनेक प्रकारची सगळी आपण केलेलं आहे. तरीसुद्धा शासन विषय समजून घ्यायला तयार नाही. शासन कुठल्याही प्रकारचे रिस्पॉन्स द्यायला तयार नाही. आणि म्हणून आता दत्ताभाऊंच्या नेतृत्वाखाली हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि जितक्या जास्त लोकांना शक्य असेल, तर ते लोकं मुंबईमध्ये एकत्र या आणि त्या मोर्चाला सपोर्ट करा. सदर व्हिडिओ जे आहे, ह्या सगळ्या ग्रुपला पाठवा. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाठवा. जास्तीत जास्त लोकांना येण्यासाठी आव्हान करा. धन्यवाद.